नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. नारायणपूरचे दत्त मंदिर हे दत्त संप्रदायामधील एक अत्यंत महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान मानले जाते. आणि त्यातील सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे येथे असलेली दत्तात्रेयांची एकमुखी मूर्ती. दत्ताची मूर्ती भारतातील बहुतेक ठिकाणी त्रिमुखी असते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही तत्वांचे प्रतिनिधित्व करणारी. परंतु नारायणपूरमध्ये मात्र दत्ताचा एकच चेहरा असलेले एकात्म स्वरूप पाहायला मिळते. या एकमुखी स्वरूपामागे अनेक आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि स्थानिक परंपरेतून आलेले अर्थ दडलेले आहेत. सर्वप्रथम, नारायणपूरमध्ये हे ठिकाण प्राचीन काळापासून तपश्चर्याचे केंद्र मानले गेले आहे. संत रामदास स्वामींनी येथे कठोर तपश्चर्या केली होती अशी परंपरा आहे. तसेच पुढे दत्त संप्रदायातील अनेक साधक आणि संतांनीही या परिसरात साधना केली. साधनेचे मूळ तत्व म्हणजे एकाग्रता. मन एका ठिकाणी, एका तत्वावर, एका सत्यावर स्थिर राहणे. दत्ताचे तीन मुख म्हणजे सृष्टी, स्थिती, लय या त्रिमूर्तींचे प्रतीक. पण नारायणपूरमधील दत्त हे साधकाला अनेक तत्वांवर नव्हे तर एकाच तत्वावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देतात. म्हणून येथे एकमुखी मूर्ती असणे हा साधनेशी निगडीत एक आध्यात्मिक संदेश मानला जातो. नारायणपूर दत्ताचे स्वरूप अत्यंत शांत, गंभीर, समाधिस्थ आणि ध्यानमय आहे. दत्त हे गुरुतत्वाचे मूर्तिमंत प्रतीक मानले जातात. गुरु म्हणजे एकच दिशा, एकच मार्ग, एकच आध्यात्मिक प्रकाश. त्रिमुखी मूर्तीमध्ये तीन दिशांना पाहणारे रूप असते. पण नारायणपूर मधील एक मुख्य दत्त म्हणजे एकाग्र, एकचित आणि एकसूत्री ज्ञान. गुरुतत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे मनाची विचलितता कमी करून साधकाला एकाच मार्गावर आणणे. त्यामुळे अनेक दत्त भक्तांचे म्हणणे आहे की नारायणपूरचे दत्त मौन गुरु स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात, जिथे शब्दांची गरज नाही. तत्व एकच असूनही त्याची कृपा दृष्टी अखंड आहे. एकमुखी मूर्ती भक्ताला असे जाणवते की दत्त एकाच दृष्टीने निरंतर आणि अविरत मार्गदर्शन करीत आहे. काही लोक परंपरेनुसार या ठिकाणी सुरुवातीला त्रिमुखी मूर्ती असावी, पण ऐतिहासिक घटनांमधील बदल, आक्रमणे किंवा काळाच्या ओघात झालेल्या हानीमुळे ती मूर्ती नष्ट झाली आणि पुनर्प्रतिष्ठापना करताना मूर्तिकारांनी स्थानिक संतांच्या अनुभवावरून एकमुखी दत्त स्वरूप तयार केले. ज्या संतांना दत्ताचे दर्शन ध्यानावस्थेत किंवा झोपेतील स्वप्नात आले, त्या दत्ताचे दर्शन एक रूपातच झाले अशी ही परंपरा आहे. म्हणूनच भक्तांनी प्रकट झालेल्या त्या एकात्म स्वरूपाला मूर्तीमध्ये रूपांतरित केले असावे. हा दैवी अनुभव भक्तांमध्ये इतका दृढ होता की त्रिमुखी मूर्ती पुन्हा कायम करण्याऐवजी एकमुखी दत्त स्वरूप स्थापण्याचा निर्णय घेतला. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे अत्यंत ललित, कोमल पण सामर्थ्यशाली स्वरूप. दत्त त्रिमुखी असताना तीन विविध भाव दिसतात: निर्मिती, पालन आणि संहार. परंतु नारायणपूरचे दत्त एकाच वेळी करुणमय, समाधिस्थ दिसतात. यामुळे साधकाला मन शांती, स्थैर्य आणि अंतर्मुखता मिळते. अनेक दत्त भक्त सांगतात की येथे केवळ दर्शनानेच मन शांत होते आणि विचारांची गडबड कमी होते. ही अनुभूती त्रिमुखी मूर्तीपेक्षा वेगळीच असल्याने तेथील एक मूर्ती दत्त स्वरूप विशेष मानले जातात. भक्तांना वाटते की दत्त एकाच चेहऱ्यातून जे दर्शन देतात ते अखंड कृपादृष्टी आहे. विभक्त नाही, भेद नाही, अनेक रूपांची गोंधळ नाही. एकच चेहरा म्हणजे एकच आश्रय, एकच कृपा आणि एकच मार्ग. नारायणपूर मधील दत्त मंदिराचा इतिहासही या एकमुखी स्वरूपाशी जोडलेला आहे. म्हशीच्या कातड्यावर बसलेले कमंडलू, जपमाळ, शंख आणि कमल धारण केलेले शांत रूप हे दत्ताच्या तपश्चर्यावर प्रधान परंपरेचे प्रतीक मानले जाते. या परिसरात दत्ताचे दर्शन कोणी मौन योगी किंवा तपस्वी स्वरूपात घेतले असावे अशी एक आख्यायिका आढळते. दत्ताचे स्वरूप अनेकदा साधकाच्या स्तरानुसार प्रकट होते. त्रिमुखी दत्त म्हणजे जगाच्या व्यवहारात मार्गदर्शन करणारा गुरु, तर एकमुख दत्त म्हणजे आध्यात्मिक अंतर्मुखकडे नेणारा गुरु. नारायणपूर हे योगी, साधक आणि तपस्वी यांचे ठिकाण असल्याने येथे एकमुखी दत्त स्वरूप स्वाभाविक मानले जातात. वारकरी आणि दत्त संप्रदायातील भक्तांसाठी या मूर्तीचे आणखी एक महत्व म्हणजे एकत्व तत्व. संत परंपरेमध्ये अध्यात्माचा अंतिम निष्कर्ष हा अद्वैत आहे.
असा मानला जातो. जीव आणि शिव वेगळे नाहीत, आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही, सर्वत्र एकच सत्व आहे. नारायणपूरच्या एक मुख्य दत्तमूर्तीमधून हे अद्वैत तत्व अधिक स्पष्ट होते. 3 रूपांच्या कल्पनेऐवजी एकाच रूपातून दत्ताचे एकात्म तत्व प्रकट होते. हे स्वरूप भक्ताला सांगते की सर्व देवता, सर्व शक्ती, सर्व मार्ग अखेरीस एकाच सत्याकडे नेतात. इतिहास, श्रद्धा, स्थानिक परंपरा, भक्तांचे अनुभव आणि दत्ततत्वाची सखोल व्याख्या या सर्वांचा सुंदर संगम नारायणपूरच्या एक मुख्य दत्त स्वरूपातून दिसतो. हे मंदिर केवळ एक धार्मिक ठिकाण नसून साधनेचे, अंतर्मुक्तेचे, मन शांतीचे आणि गुरुत्वाचे जिवंत केंद्र. म्हणूनच नारायणपूरचे दत्त मंदिर एक मुख्य आणि हे स्वरूप आजही लाखो भक्तांना अद्वितीय आणि दिव्य अनुभवी देत राहते. म्हणूनच नारायणपूरचे दत्त मंदिर हे फक्त एक मंदिर नसून दत्ताच्या एकत्व तत्वाचे जिवंत रूप आहे. येथे भेट दिल्यावर मन शांत होते, विचार स्थिर होतात आणि दत्ताची अखंड कृपा दृष्टी आपल्यावर जाणवते. जर तुम्ही एकमुखी दत्ताचे हे दिव्य स्वरूप प्रत्यक्ष पाहिले नसेल तर एकदा नक्की नारायणपूरला भेट द्या. दत्तात्रेयांच्या कृपेने आपल्या जीवनातही मार्गदर्शन आणि प्रकाश येऊ. जय गुरुदेव दत्त, जय दत्त.